तर एकीकडे अजूनही एबी फॉर्म कुणाला द्यायचा हे नाव समोर आलेलं नाही आणि अशातच इकडे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळते हे कळताच टिंगरेंचे समर्थक राजीनामा द्यायला सुरुवात झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघेही पोहोचलेले आहेत. मात्र एबी फॉर्म अजून तरी दोघांपैकी कुणालाही मिळालेला नाही. पुढे राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून अजूनही तिढा कायम आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. कारण एबी फॉर्म दोनपैकी कुठल्याही उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलेला नाही. तर दुसरीकडे तुपेंनी मात्र वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व होईल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. 1.5 तासापेक्षाही कमी कालावधी आता हातात उरलेला आहे. मात्र अजूनही एबी फॉर्म कुठल्याही उमेदवाराला दिलेला नाही आहे. विक्रम काकडे आणि संजय काकडे या पिता पुत्राने काही वेळापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली. तर दुसरीकडे यासाठी म्हणून 4 तास बैठक चालली होती. 4 तासांच्या बैठकीनंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं होतं. मात्र आता सध्याची परिस्थिती बघितली तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघे उपस्थित आहेत. मात्र अजून तरी एबी फॉर्म या दोघांपैकी कुणालाही दिलेला नाही. त्यामुळे हा एबी फॉर्म कुणाला दिला जाईल, कोण असेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. तिकडे रायगडमध्ये मात्र अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या 2 जागा आल्यात. त्यातल्या एका जागेचा तिढा तातडीने सुटला. मात्र दुसऱ्या जागेचा तिढा गोंधळ अजूनही कायम असल्याचंच सध्याच्या पुण्यातल्या परिस्थितीवरून समोर येते. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अजूनही तिढा कायम आहे. विक्रम काकडे की मग सुनील टिंगरे याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कारण या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेला नाही.